माझं नाव हर्षदा सुनीलकुमार वायाळ. मी 11th-12th मध्ये पण साकारमध्येच होते. मी सध्या रिपीट करते. मी उडान 2 ॲडव्हान्स बॅचमध्ये सध्या शिकतेय. 11th-12th मध्ये स्टडी करताना मी साकार यासाठी चूज केलं होतं कारण जे डायरेक्टरचं त्यांचं डेडिकेशन खूप छान होतं आणि ते पर्सनली सगळ्यांकडे ध्यान द्यायचे. त्यानंतर जेव्हा मी 2025चा पेपर दिला, ॲक्च्युली आमची जी उडान बूस्टर टेस्ट सिरीज झाली होती म्हणजे 2025 साठी, तेव्हाच्या टेस्ट सिरीजमध्ये जी केमिस्ट्रीची लेवल होती आणि बायोची होती ती एक्झॅक्टली सेम होती नीट 2025 सारखी. आणि फक्त फिजिक्समध्ये काइंड ऑफ डिफरन्स होता जो की कोणाकडूनच एक्सपेक्टेड नव्हता. त्यामुळे मी नंतर पण रिपीट करताना पण साकारच चूज केलं. आणि 11th मध्ये पण जेव्हा प्रिपरेशन करताना मी कुठेतरी लॅक करत होते किंवा स्टार्टिंगला फिजिक्सचा स्कोर जेव्हा कमी यायचा तेव्हा मी पेशकर सरांकडे जाऊन जेव्हा गायडन्स घेतला तेव्हा त्यांनी मला खूप सारे क्वेश्चन सॉल्विंगला दिले, ज्याच्यामुळे माझा फिजिक्सचा स्कोर खूप छान सुरू झाला. आणि इवन फायनलमध्ये पण माझा फिजिक्सचा स्कोर बेटर होता. जस्ट बिकॉज ऑफ बायो मला रिपीटसाठी यावं लागलं. सो सध्या मी साकारमध्येच आहे आणि मी खूप खुश आहे की हे सगळे डायरेक्टर तेवढंच डेडिकेशन मी शिकवत आहे जेवढं ते इनिशियली आम्हाला शिकवायचे. आणि इवन आम्हाला मागच्या वर्षी पण जे त्यांनी बुकलेट्स वगैरे प्रोव्हाइड केलं होतं तेही खूप छान होते आणि टेस्ट सिरीजही खूप बेस्ट होती. आणि सध्याही आम्हाला जे साकारचे टेस्ट सिरीज आणि बुकलेट ते प्रोव्हाइड करतात तेही खूप बेस्ट आहेत. अँड वी बिलीव्ह इट की ते ह्यावेळेस पण आमच्यावर तेवढंच डेडिकेशन एंडपर्यंत ठेवतील आणि ह्यावेळेसची टेस्ट सिरीज तेवढीच बेस्ट असेल. साकार भरोसा जीतता.